नमस्कार, मी ऋतुजा. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरात देण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क सुद्धा साधा. रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये मोठा संघर्ष उफाळून आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शिवसेना, भाजप आणि रिपाई हे एका बाजूला तर राष्ट्रवादी एका बाजूला अशी स्थिती निर्माण झाली आहे. आणि अशातच शिवसेनेचे अतिशय प्रतिष्ठा आणि मानाचं महत्त्व समजले जाणाऱ्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा प्रकाश देसाई यांनी राजीनामा सुद्धा दिलाय. देसाईंनी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा सुपूर्द केलाय. आपण पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती प्रकाश देसाईंनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं आपण मागील 5 वर्षामध्ये पाहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर महायुतीच्या सरकारमध्ये भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादीबरोबरच RPI देखील समाविष्ट असल्याचं दिसतंय. रायगड जिल्ह्यामध्ये सध्या वातावरण तापलेलं आहे. महायुतीतील घटक पक्षामध्येच संघर्ष पाहायला मिळतोय. शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि डॅशिंग नेते प्रकाश देसाई आपल्यासोबत जोडलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय नेमका हा महायुतीचा संघर्ष आहे, काय सांगाल? कसं बघता या संघर्षाकडे? राष्ट्रवादीला एकाकी पाडण्याची भूमिका का घेतली जाते आणि भाजप असेल, शिवसेना असेल किंवा इतर जे काही घटक पक्ष आहेत त्यांची एकजूट झाल्याचं पाहायला मिळतंय. काय नेमकी वस्तुस्थिती? रायगडच्या राजकारणाचा जर आपण अभ्यास केला तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी बसून पालकमंत्री पद याच विषयावर खरं तर बोलायला पाहिजे की पालकमंत्री पदासंदर्भामध्ये जो निर्णय घेतला आहे तो कदाचित कुठल्या तरी दूरदृष्टीने घेतला असेल कदाचित. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे शिवसैनिक खूप नाराज आहे. शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्याचे पडसाद कालपासून उठायला लागलेले आहेत. आपण पाहिलं असेल सगळीकडे उठत आहेत त्याचे पडसाद आणि त्या माध्यमातून त्याची दखल हायकमांड किती घेत आहे याबद्दल देखील हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून आपण रायगड जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना वाढीसाठी भूमिका घेतलेली आहे. आता सध्या पुढची वाटचाल तुमची कशी असणार आहे? काय तुमच्या डोक्यात आहे? हे सगळं बदलतं राजकारण आहे. मुळात मी आज सकाळीच शिवसेना सचिव सन्माननीय संजयजी मोरे तसेच आमचे सर्वोच्च नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे मी माझ्या रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा पाठवलेला आहे. त्याला कारण असं आहे की माझं व्यस्त शेड्यूल आणि खूप धावपळ सगळी होत असल्यामुळे मी स्वतःहून कुठल्याच्याही दडपणाखाली न येता मी माझ्या पदाचा राजीनामा पाठवलेला आहे. अजून मला तिकडून कुठल्या प्रकारचा प्रतिसाद किंवा कुठल्या प्रकारची अजून रिस्पॉन्स कळलेला नाही आहे. परंतु मी माझी अगतिकता अतिशय विस्तृतपणे त्या पत्रामध्ये माझ्या राजीनाम्यामध्ये पाठवलेली आहे आणि तो राजीनामा मी त्यांना पाठवून दिलेला आहे. ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये संघर्ष पेटलाय, वातावरण तापलंय, तणाव देखील निर्माण झालाय. भरतशेठ गोगावलेंना पालकमंत्री व्हावं असं म्हटलं जात होतं मात्र आणि त्यांनीही दावा केला होता की सर्व 6 आमदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र तसं काही झालेलं नाही. आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत, शिवसैनिक पेटून उठलेले आहेत आणि दबावतंत्र म्हणून त्यांची देखील राजीनाम्याची भूमिका असल्याचं आम्हाला समजतंय. तर हा पहिला तुमचा राजीनामा आहे असं म्हणता येईल? माझा राजीनामा भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही याच्यासाठी मुळीच नाही. परंतु एवढं निश्चित आहे की भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावं या मताचा मी देखील होतो. परंतु ते मिळालं नाही आणि ते का दिलं नाही याचं सगळा लेखाजोखा तो असेल तो आमचे पक्षाचे सर्वेसर्वा जे आहेत एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे असेल. त्यामुळे त्याबद्दल मी काही फार भाष्य करू शकत नाही. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं वाद निर्माण झाला होता, आदिती तटकरेंना पालकमंत्री देण्यावरून देखील मोठं बंड या ठिकाणी झालं होतं आणि ते रायगड जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या 3 आमदारांनी केलं होतं. अशीच परिस्थिती भविष्याच्या काळात उद्भवेल, काय सांगाल?
शिवसेनेमध्ये एक प्रकारची शिस्त आहे. खाली ग्रासरूटला कदाचित ती पाळली जात आहे किंवा जात नाही, इकडे थोडं दुर्लक्ष केलं जात असेल, परंतु वरच्या लेवलला पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारची शिस्त आहे आणि घेतलेले निर्णय बदलले जातील किंवा नाही याबद्दल मी सांशक आहेच. परंतु भरतशेठ गोगावले हे आमच्या पक्षप्रमुखांना मानणारा फार मोठं नेतृत्व आहे. भरतशेठ गोगावले मुळात ह्या संपूर्ण मागे जी राजकीय क्रांती झाली आपल्याकडे, त्या क्रांतीचे जनक म्हटलं तर रायगड जिल्ह्यातले भरतशेठ गोगावले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्या माध्यमातून हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे हे लवकरच सगळं शांत होईल याबद्दल माझ्या मनात कुठल्या प्रकारची शंका नाही. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपलं एक वर्चस्व राहिलेलं आहे आणि रायगड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्यांमध्ये देखील आपलं नाव आवर्जून घेतलं जातं. संघटनात्मकदृष्ट्या देखील आपला दबदबा या ठिकाणी राहिलेला आहे. अशातच आज पक्षाला संघटन वाढीसाठी ज्या पद्धतीची आपल्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे शिवसेनेला, अशा परिस्थितीत आपण या ठिकाणी राजीनामा देत आहे, काय त्याचे परिणाम होतील? आता शिवसेनेची दोन शक्ल झाली. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्या गोष्टी घडत होत्या त्या मनाला पटल्या नाहीत शिवसैनिक आमदारांना, म्हणून ते बाहेर पडले. परंतु एक सक्षम नेतृत्व एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलं. त्यामुळे माझा राजीनामा ही फार मोठी गोष्ट आहे असं मला निश्चित वाटत नाही. परंतु ही गोष्ट नक्की आहे, मुळात संपर्क प्रमुख ह्या पदाचा अर्थ किती शिवसैनिकांना, किती लोकांना कळला आहे हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. संपर्क प्रमुख म्हणजे हायकमांड आणि शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम करणं हे संपर्क प्रमुखाचं काम आहे. आणि ते काम मी यथोचित व्यवस्थित केलेलं आहे. हे करत असताना त्याच्या आधी जवळजवळ 4.5 वर्ष मी जिल्हाप्रमुख म्हणून काम केलं. त्याच्यानंतर आता शिवसेना दुभंगल्यानंतर म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला संपर्क प्रमुख म्हणून एकमुखानं भरतशेठ गोगावले, उदयजी सामंत साहेब, महेंद्रशेठ दळवी, आमदार महेंद्रशेठ दळवी त्याच्यानंतर महेंद्रशेठ थोरवे यांच्या सर्वांच्या एकमतानं मला संपर्क प्रमुख पद दक्षिण रायगडचं पद दिलं गेलं. आणि माझ्या मागच्या कामाच्या पोचपावती म्हणून हे एवढं मोठं पद माझ्याकडे त्यांनी दिलं होतं. मी कामही करत होतो चांगल्या पद्धतीने. मुरुड अलिबागमध्ये चांगल्या पद्धतीचा संपर्क होता, चांगल्या पद्धतीचं काम चालू होतं. पेण सुधागडचा